लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. छत्रपती संभाजीनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. निदा खानचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई. आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. धर्मांतर मुलींना फसवण्याचे प्रकार एमआयएमच्या माध्यमातून होतात. टीसीएस धर्मांतरातील आरोपी निदा खानला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दर्शवला होता. मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप. प्रकरणी एसआयटी चौकशीसाठी शिरसाट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवार यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त. राज्यपाल आर.एन. रवी यांचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय. ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. तमिळनाडूत सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकर यांची भूमिका. सूत्रांची माहिती. तामिळनाडूत स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण बांधणार असल्याची चर्चा. एआयएडीएमके कडून सत्ता स्थापनेसाठी मोर्चे बांधणी. छोट्या पक्षांना साथ. तर डीएमके वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खराटच्या बँक लॉकरमधील 3 कोटींच्या दागिन्यांवर ईडीची कारवाई. 5 लाखांचं परकीय चलनही जप्त. माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात. आढेगावातून विरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. आज न्यायालयात हजर करणार. भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर. मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या. पुण्यातील थेऊर अत्याचार प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर. पोलिसांकडून 24 तासात आरोपी विरोधात चार्जशीट दाखल. फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया सुरू. गिरणी चालकानं केला होता अत्याचाराचा प्रयत्न. पुण्याच्या गणेश पेठमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षाच्या आरोपीकडून चॉकलेटचं आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यात 5 वर्षात 16,000हून अधिक अल्पवयीन माता. बालविवाह रोखण्यात प्रशासन अपयशी. तर गेल्या 2 वर्षात बालविवाह रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पुण्यातून 2 दिवसात 6 अल्पवयीन मुली बेपत्ता. 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेलं. नरहे, वानवडी, फुरसुंगी, हडपसर, काळेपडळ आणि वाघोलीतील घटना. मुंबईच्या पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश आढळले. राज्यातील 10वी बोर्डाचा आज निकाल लागणार. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. मुंबईत डॉक्टर ई. मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. मुंबईतील काही भागात आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. देशांतर्गत विविध मार्गांवरील विमानांच्या तिकीट दरात 25 ते 30% वाढ. वाढती मागणी आणि इंधन दरवाढीमुळे निर्णय. गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारतात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मुंबईत अनेक पाट्या मराठीत नाही. पालिका कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत. 5020 आस्थापनांवर अद्यापही अमराठी पाट्या. नागपूरमधील प्रमुख 10 सिग्नलवर ग्रीन नेटसोबत मिस्ट सिस्टीम कार्यान्वित. रणरणत्या उन्हात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना तापमानापासून मोठा दिलासा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 20 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान. दिवाणी न्यायालयात याचिका दाखल. मतदार आणि नोटाच्या अधिकारावर गदा आणल्याचा दावा.
मुलुंड मेट्रो लाईन 4चा स्लॅब कोसळल्याप्रकरणी आरोपी वेल्डरला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. आरोपीची आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबाचा अवलंबित्व लक्षात घेता जामीन. मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू तर 3 जखमी. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर वाहनं थांबवून फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. आठवड्याभरात 1,63,000चा दंड वसूल. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.